मातंग समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात तसेच व्यापारी संकुलात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यासाठी एल्गार पुकारण्यात आला असून अस्मितेसाठी आत्मदहनाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला। मुदखेड शहरात नगर परिषदेच्या वतीने स्वतंत्र व्यापारी संकुल उभारण्यात आलं, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी संकुल हस्तांतरित करण्यात आलेलं नाही। या संदर्भात व्यापारी संकुलात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यासाठी लोकशाही मार्गाने सन 2021 मध्ये आमरण उपोषणही करण्यात आलं होतं। उपोषणास शहरातील सर्व सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला होता। यानंतर आश्वासन देण्यात आले। तत्कालीन मुख्याधिकारी यांनी उपोषणाची दखल घेऊन नाव देण्याचा ठराव संमत केला होता, परंतु याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। मातंग समाजाच्या विविध प्रमुख मागण्या केल्या नगर परिषद हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत आहे। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे व्यापारी संकुलास नाव देणं, पिण्याच्या पाण्याचं धोरण अंमलात आणणं, साठेनगर घरकुलधारकांचा निधी वितरित करणं, मातंग समाजासाठी व्यापारी संकुलातील 3 गाळे आरक्षित ठेवणं, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याची 100 फूट जागा नगर परिषद अभिलेखात नोंद घेऊन नमुना नंबर 8ची प्रत देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी मातंग समाजाच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला। याबाबत संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्यास तसेच 15 दिवसात न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शहर युवा काँग्रेसचे सहचिटणीस आकाश सोनटक्के यांनी दिला। या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लोकसभा, संसद, नांदेड, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक मुदखेड, मुख्याधिकारी नगर परिषद मुदखेड यांना कारवाईस्तव प्रत देण्यात आली। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।